राष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्यालयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्र निर्मितीसाठी राजकारण नाही तर समाजाची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. परिस्थिती आणि संघर्षामुळे प्रतिभा निर्माण होते. या प्रतिभेतूनच निर्मिती झालेल्या लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन सेंटरमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे अद्वितीय कार्य सुरू झाले आहे. हे चारित्र्य व्यक्ती निर्मिती आणि त्यातून राष्ट्र निर्मितीसाठी अमूल्य योगदानाचे ठरेल असे विचार पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. येथे जीवन परिवर्तन करण्याचे खूप मोठे सूत्र दडल्याचेही त्यांनी सांगितले. तत्वदर्शी प्रज्ञावंत वै सौ उर्मिला वी कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये दौंड तालुक्यातील बोरीवेल येथे उभारण्यात आलेल्या लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामदेव बाबा बोलत होते. अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड PC युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्म प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे होते. तसेच लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे संकल्पक आणि निर्माते डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित होते. यावेळी लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या ब्रोशरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशोर पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हरिभक्त पारायण श्री बापूसाहेब मोरे, आमदार रमेश अप्पा कराड, श्री राजेश कराड, श्री योगेश पाटील, MIT WPUS चे CEO डॉक्टर प्रसाद खांडेकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. स्वामी रामदेव बाबा म्हणाले, जीवनात परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्वाची असते. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांनी आपली स्वप्न पगार पुरतीच मर्यादित न ठेवता समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देण्याची असावी. धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून निर्धारित केलेले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. विचार प्रणाली अत्यंत गतिशील असल्याने आहार आणि विचार प्रति सतत सजग राहावे. तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावे. डिजिटल माध्यमातून मुले रोज 8 तास वेळ वाया घालवतात. त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही. खेड्यामध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे. येथे आदर्श ग्राम आणि चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी. स्वातंत्र्यानंतर ही देशात भारतीय शिक्षण व्यवस्था पद्धत नाही, त्यासाठी कार्य करावे असा सल्लाही स्वामी रामदेव बाबा यांनी दिलाय. केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ऑनलाईन भाषणात सांगितले की जीवन परिवर्तन एक अद्वितीय उपक्रम आहे. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनुभवजन्य शिक्षणाचा गाभा आहे. भारताला बलशाली बनवण्यास, आत्मविश्वासू आणि राष्ट्र निर्माते युवक घडवण्यास मदत करेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की दूरदर्शी विचार करून डॉक्टर राहुल कराड यांनी उभारलेल्या जीवन परिवर्तन केंद्र प्रकल्पामुळे अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था आणि समाजाला नवी दिशा मिळेल. 5 तत्वावर आधारित केंद्र मानव कल्याणासाठी आहे. डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, कृषी, शेती आणि निसर्ग, शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळ, संघटन कौशल्य आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण आणि अध्यात्म आणि मनशांती या 5 स्तंभावर आधारित हे केंद्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मौलाचा दगड आहे. हे केंद्र संपूर्ण भारताचे असून विद्यार्थ्यांनी इथे लाभ घेऊन बाहेर निघावे आणि देश परिवर्तनासाठी कार्य करावे. डॉक्टर विश्वनाथ दा कराड म्हणाले, भारताला विश्वगुरूच्या रूपात पाहायचे असेल तर हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. हे केंद्र जीवनाला नवी दृष्टी देणारे आहे. देह, बुद्धी, आत्मा आणि मन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. रंजन सोधी म्हणाले, देशात सर्व क्षेत्राबरोबर शिक्षण व्यवस्थेत ज्या प्रमाणात परिवर्तन घडत आहे त्यासाठी जीवन परिवर्तन केंद्र महत्वाची भूमिका निभावेल. तसेच जीवनात खेळाबरोबरच संवाद अत्यंत महत्वाचा आहे. या प्रसंगी राज्याचा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनित्रा पवार, चंद्रकांत पाटील, आमदार दत्तात्रय भरणे आणि लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, जनरल ऑफिस कमांडिंग इन्चार्ज सदर्न कमांड यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. डॉक्टर गौतम बापट सूत्रसंचालन केले आणि डॉक्टर प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले. बात आपको यहाँ खतरनाक तरीके से ट्रेनिंग दी जाती है. थैंक यू. आपको फिर पूरा मिलेंगे और आशा हमें ये है कि आप में से एक बच्चा अपना जीवन बदल करके दुनिया बदलने का सपना रखेगा और आप करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. आउटसाइड जब देखते हैं तो इसका जो आउटर लुक है, एलिवेशन इज
वन, लेकिन इस पिंड में इतना अनंत ज्ञान, अनंत शक्ति, संवेदना, सामर्थ्य है। और यहाँ जो सारा क्रम मैंने देखा, उपक्रम देखा, आपके सामर्थ्य को जगाने के लिए इतने बीहड़ जंगल जैसे इलाके में, ये मैंने लगभग उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम पूरी दुनिया देखी है। 1.5 साल में इतना बड़ा पुरुषार्थ, इस अप्रतिम और अनिर्वचनीय पुरुषार्थ के लिए राहुल कराड़ जी का, हमारे क्षत्रिय विश्वनाथ कराड़ जी का अभिनंदन है। और आप सब बच्चे यहाँ एक बहुत जज्बे के साथ आए। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।